आज केले होते मी शंकरपाळ्या, तर म्हणलं तुम्हाला पण रेसिपी शेअर करावी. तर त्यासाठी मी घेतले आहे 2 वाटी साखर आणि 2 वाटी तूप घेतलेलं आहे, म्हणजे डालडा तूप घेतलेलं आहे. आणि 2 वाटी आपल्याला गार दूध घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण गरम करून जे नॉर्मल असतं ना दूध, ते 2 वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे. आणि मीडियम आचेवर ते गरम करायचं आहे, म्हणजे साखर विरघळस तोपर्यंत. आणि एक उकळी आली की बंद करून घ्यायचं आहे. तर मला पीठ लगेचच मळायचं होतं, तर मग मी साईडला गार करायला ठेवलं होतं. ते म्हणजे कोमटच घ्यायचं आपल्याला, ते मिश्रण जे गरम केलेलं जास्त गार होऊन द्यायचं नाही आहे. आणि मैदा घेतला होता मी, म्हणलं चला आता किती बसतोय त्याच्यामध्ये. असा मैदा काय प्रमाण घेतलं नव्हतं, जेवढा त्या मिश्रणात मैदा बसेल तेवढा मी टाकला होता. आणि मळायला वेळ लागतो, पण छान असं मळून घ्यायचं आहे. आणि मळल्यानंतर मग मी ते पातेल्यात साईडला झाकून ठेवणार होते. मग मळून झाल्यानंतर मी ते साईडला झाकून ठेवले आणि मग मी करायला घेतल्या शंकरपाळ्या. तर शंकरपाळ्याचं जे लाटणं आहे ना, एकदम असं मऊसूत होतच नाही, म्हणजे साईडने असं चिरा गेल्यागत होतं ते. मग ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि शंकरपाळ्या करायच्या आहेत. खूप छान अशा, म्हणजे तोंडात अशा विरघळतात त्या अशा शंकरपाळ्या होतात. खूप मस्त होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि मीडियम आचेवरच मी त्या तळल्या आहेत. आणि मग तळून झाल्यावर खूप अशा खुसखुशीत लागत होत्या. थँक्यू. व्हिडिओ